ड्रग्ज विषयामध्ये, नशा विषयामध्ये दिवसेंदिवस नवनवीन प्रकार समोर येत आहेत आणि लहान मुलं आणि कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या विळख्यात सापडत आहेत। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सुद्धा मी ते अनुभवलं आणि या विषयातला एक टास्क फोर्स तयार केला आणि दर आठवडा जगात कुठेही असलो तरी त्या टास्क फोर्सच्या बैठकीला मी जातो आहे। पुण्यामध्ये सुद्धा कोथरूडपासून सुरुवात करू, खरं म्हणजे पूर्ण पुणे शहरामध्ये ही चळवळ चालवायला लागेल। कोथरूडपासून सुरू करतो याचा अर्थ कोथरूडमध्ये प्रमाण वाढलं आहे आणि बाकी ठिकाणी नाही असा मुद्दा नाही, कुठेतरी सुरुवात व्हावी लागेल। आज मी सुद्धा इथे राजकीय पक्षाचा कार्यकर्ता, नेता, आमदार, मिनिस्टर म्हणून आलेलो नाही, तर सर्व नागरिकांची मिळून ही एक संघटना तयार व्हायला पाहिजे, ही चळवळ तयार व्हायला पाहिजे। जवळजवळ 30पेक्षा जास्त मंडळं ह्यात आज सहभागी झाली आहेत। आज एक शपथ घेतली गेली की याच्या विरुद्ध लढू। जे पूर्ण नार्कोटिक्सचे शहराचे इन्चार्ज DCP पिंगळे साहेब त्यांनी पण सगळ्यांना हा कॉन्फिडन्स दिला की आम्ही झिरो टॉलरन्स, आम्ही हे बेअर करणार नाही आणि त्यामुळे ते एक टोल फ्री नंबर पण देत आहेत। आम्ही एक क्लिनिक सुरू करतो आहे की ज्याच्यामध्ये ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्यांना ट्रीटमेंट द्यावे लागते। तेच संघटनेचं ऑफिस पण होईल जेणेकरून लोक भेटू शकतील। जे टीप देतील त्यांना 10,000 रुपये मिळतील, ते ओपनली देता येत नाहीत। पोलिसांचा एक निधी असतो, त्या निधीत ते जमा करायला लागतात आणि ते बरोबर टीप दिली आणि हाताशी लागलं की त्याला बोलवून ते देत असतात। त्यातून जरा आपल्या आजूबाजूला काही घडत असेल तर त्याची टीप दिली जाईल। असं प्रबोधन एक भाग, माहिती देणं दुसरा भाग, ॲक्शन घेणं तिसरा भाग आणि यातून बाहेर काढणं चौथा भाग, अशा सगळ्या फ्रंटवर ही मुवमेंट चालेल। बरोबरीने डॉल्बी विरोधी अभियानसुद्धा मी या निमित्ताने घोषित करतो। एक फकीर माणूस आहे, माझे आईवडील मिलकामगार होते, इथपर्यंत तुमच्या आशीर्वादाने आलो, तर माझं काय कोण काय करणार आहे? त्यांना कोणाला काय करायचं ते करू देत। पण मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सुद्धा कोल्हापूरला पूर्ण 100% कोल्हापूर जिल्हा डॉल्बी फ्री केला होता। आता मला पुण्यातही ह्या विषयामध्ये उतरावं लागेल। विशेषतः परवा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला ज्या प्रकाराने डॉल्बीचा वापर चालला होता, दारू पिऊन तरुण पोरं नाचत होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पॅरेग्राफ लिहिता येतो काय? लगेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या नावाने वर्गणी मागायची, पैसे डॉल्बीवर खर्च करायचे, पैसे व्यसनात खर्च करायचे। या सगळ्याला आता कंट्रोल केला पाहिजे, कारण 99% वर्ग चांगलाच असतो, तर 1% वर्गामुळे हैराण असतो। त्यामुळे आम्ही सगळेजण लढणार आहोत। दादा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल बोललो, मात्र तुमच्याच मंत्रिमंडळातील नितेश राणे जे मंत्री आहेत त्यांनी एक विधान केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता, छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई हिंदुत्वासाठी होती। हे दोन विषय वेगळे ना। आता ड्रग्जवर बोलूया, हे उद्या तिथे बोलतो विधान भवनात। डॉल्बीचा विषय जेव्हा निघाला काही दिवसांपूर्वी, डॉल्बीच्याच विषयामुळे पुण्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात काम करत असलेल्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली होती। सगळा विषय त्या डॉल्बीच्याच निमित्ताने घडला होता। त्यामुळे याचा अंमलबजावणी कुठेतरी पुण्यात होईल का? आणि गणपतीच्या दरम्यान पण असं मी आता ड्रग्ज आणि डॉल्बी या विषयामध्ये टोकाची मुवमेंट करणार। हां, आता वयाच्या ज्या स्टेजला मी आलो आहे त्याच्यामध्ये फार राजकीय लाभ, अलाभ, महानगरपालिका, नगरसेवक याच्यावर आपण जर विचार करत गेलो तर समाजातलं स्वास्थ्य आपण बिघडवून टाकू। आणि जो 10 वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये मी स्टँड घेतला आणि सक्सेस केला, तो यावेळेला सगळ्यांना एकत्र करून निदान मी एक्सपोज तर करेन जे याच्याबरोबर येणार नाही की तुमची डॉल्बीला साथ आहे का, तुम्हाला लोकांचं आरोग्य नको आहे का, असं तर मी नक्की करेन। पण इतकं प्रभावी मी लोकांना कन्व्हिन्स करू शकतो की मी खूप लोकांना जोडेल आणि करता करता मंडळं कोल्हापूरसारखी मूडमध्ये येतील, मग आम्हाला पर्यायी वाद्य द्या, मी देतो पर्यायी वाद्य। दादा, ठाकरे गटाकडून तुमच्यावर जोरदार टीका केली जाते, त्या टीकेला उत्तर कसं द्याल तुम्ही दादा? मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा असीम टोकाचा भक्त आहे। ते जसं कुठल्याही टीकेची काळजी न करता सरळ चाललेले असतात, ते उत्तर पण देत नाही। ते कोण ठाकरे गटाचे कोण नेते, मला काय करायचं आहे, लोक काय म्हणतात हा माझं महत्त्वाचं आहे। लोकांना असं वाटतं की झोपडपट्ट्यांमध्ये माणसाची गरिबी आणि माणसाचं आरोग्य, मुलींचं शिक्षण याच्या इतकं काम कोणी करत नाही। आता नागरिक म्हणून मला कोणी भेटायला येऊ शकतो हो, तर त्याच्या काय डोक्यावर पाट्या लावलेल्या असतात का?
आणि त्यामुळे ज्यांना असं वाटतं आहे की हे चुकीचं चाललं आहे ड्रग्ज वगैरे, त्यांनी एकतर ही नॉन पॉलिटिकल मुवमेंट ह्यात जॉईन व्हावं, आज यायला पाहिजे होतं, स्वतःची मुवमेंट झालं, काय अडचण नाही. दादा, विशेषतः एकेकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे आणि महायुतीवर टीका करणारे दंगेकर आता महायुतीतच आलेत, त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये काही नाराजी असण्याचं काही चित्र बोललं जात आहे. दंगेकरांचा विरोध सुद्धा होतोय दादा. दंगेकरांचा आमचा नुसता पंगा नाही, तर निवडणूक एकमेकांच्या विरुद्ध लढली. मी सामान्य म्हणून असे शब्द वापरतो, पंगा बिंगा. निवडणूक पण एकमेकांच्या विरुद्ध लढली, एकदा हरलो, दोनदा त्यांना हरवलं. राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये एखादी गोष्ट ही काळाच्या ओघात बदलत असते, याची मानसिक तयारी असणारे आम्ही आहोत. त्याचं कारण 3 पक्षांचंही सरकार आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दंगेकरांना घेण्याचा निर्णय केला असता तर मग त्याविरुद्ध मी भांडलो असतो. त्या पक्षाला स्वातंत्र्य आहे, कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं. तिघांचं म्हणून सरकार आहे, तिघे एकमेकांमध्ये मर्ज झालेले नाही, तिघांची एकत्र घटना तयार केलेली नाही. आणि त्यामुळे एकनाथजींना असं वाटलं की पुण्यामध्ये त्यांचं काम वाढवायचं आहे, म्हणून त्यांनी दंगेकरांना घेतलं असेल. आता ते आमच्या सहयोगी पक्षाचे सदस्य झाले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातली भावना तो व्यक्त करणार, तेवढं स्वातंत्र्य आमच्या पार्टीत आहे. आमच्या विरुद्ध सुद्धा तो बोलू शकतो, दंगेकरांच्या विरुद्ध का नाही बोलणार. त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनातली भावना जरी व्यक्त झाली असली तरी आता ते आमच्या एका प्रमुख सहयोगी पक्षाचे नेते झाल्यामुळे शक्यतो आमचा प्रयत्न क्लॅश न होऊ देण्याचा राहील. मी खूप समन्वयाने पुढे जातो आणि त्यामुळेच एवढ्या प्रकारचे विषय मार्गी लावत असतो. दादा, ज्यावेळेस त्यांचा प्रवेश झाला त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आता लोकांना कळेल हु इज दंगेकर. एकनाथजी काय म्हणाले बघतो. रात्री ते मी देवेंद्रजी एक बैठक पण ठरली आहे, तेव्हा म्हणतो तुम्ही काय म्हणाला तुम्ही विचार. आपलं आता नशा विषयावर चालला आहे, काही नवीन टीप आहे का तुमच्याकडे? 10,000 रुपये लगेच देतो. रामदास कदमांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली की हंतरून बघून पाय पसरावे. लाडकी बहीण योजना तुम्ही आता करता करता संजय राऊत पर्यंत येऊन थांबाल, त्यामुळे मी जातो आता. अरे बाबा, सुरुवात कुठून आहे बघ. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आमचे आद्य सरसंघचालक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात कुठे केली? नागपूरच्या एका मैदानावर. करता 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 182 देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. तसं कोथरूडमधून सुरुवात झाली. एवढा वेळ लावणार नाही, कारण हा विषय असा आहे की लोक भराभर याला जोडली जातील. पूर्ण पुणेभर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.